शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत एकात्मिक शेती पद्धती शेतकऱ्याला वरदान या विषयाची माहिती देण्यासाठी आज आपल्या इथे आलेले आहेत डॉक्टर सुनील रोकडे, प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. CICR नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राचे ते प्रमुख आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आजचा जो विषय आहे एकात्मिक शेती पद्धती, तर एकात्मिक शेती पद्धती म्हणजे नक्की काय? की ग्रामीण भागामध्ये काही पिकं आणि त्याच्यावर आधारित पशुपक्षी पालन आणि त्याच्याशी जोडलेले छोटे मोठे व्यवसाय, जसं काही पशुपालन आहे किंवा मग मधमाशी पालन आहे किंवा आणखीन फुलशेती आहे, तर यांची एकमेकांशी जोडलेली, एकमेकांमध्ये गुंफलेली, एकमेकांना मदत करणारी पूरक अशा व्यवसायांची अशी एक संरचना आहे किंवा एक प्रकारची प्रणाली आहे. याला आपण एकात्मिक शेती पद्धती असं म्हणतो. निश्चित. म्हणजे एकाच प्रकारची शेती न करता बरोबर वेगवेगळे बाकीचे उद्योग सुद्धा या शेतीला जोडणे म्हणजे एकात्मिक आवश्यक. पण हा जो एक तंत्र आहे शेती करण्याचं, बरोबर, तर ह्याचा जनक किंवा ह्याचा अभ्यास कोणी केला की ही पद्धती अस्तित्वात कशी आली? असं आहे की डॉक्टर VL मधुप्रसाद नावाचे एक गृहस्थ आहे, तर त्यांनी ही पद्धती परत पुनर्जीवित केली. ॲक्च्युली ही पद्धत जी आहे ही फार जुनी पद्धती आहे. ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की शेतकऱ्यांकडे काही कोंबड्या असतात, काही गायी असतात, कुठे शेळ्याही पाळलेल्या असतात, काही लोक फुलशेती थोड्या प्रमाणात करतात, परंतु सर्वच शेतकरी असं करत नाही. ही फार जुनी पद्धती आहे, पण याला त्यांनी डॉक्टर मधुप्रसाद यांनी पुनर्जीवित केलं. तर पुनर्जीवित केलं हे ठीक आहे, पण आता आपण असं बघूया की प्रत्येकच शेतकऱ्याकडे प्रत्येक प्रकारच्या सुविधा बरोबर किंवा या उपलब्ध नसतात. बरोबर. तर ह्याच्यामध्ये असे काही मॉडेल किंवा काही असे काही प्रकार हो किंवा बाबी अशा काही आहे का जेणेकरून ज्या शेतकऱ्याला जे शक्य असेल बरोबर त्या पद्धतीने तो एकात्मिक पीक किंवा एकात्मिक शेतीचं व्यवस्थापन करू शकेल? बरोबर आहे. आता बघा, शेती आपल्याकडे सर्वच जण करतात. उदाहरणार्थ आपल्या विदर्भामध्ये लोक कापूस लावतात आणि खरीपमध्ये कापूस लावतात 8 ओळी, त्याच्यामध्ये 2 ओळी तुरीच्या टाकतात आणि मग नंतर ज्यांच्याकडे हे झाल्यानंतर मे जूनमध्ये ते पेरतात आणि तिकडे डिसेंबर जानेवारीमध्ये याची सवंगणी होते. त्याच्यानंतर काही लोकांकडे जर पाणी असलं तर ते लोक रबीमध्ये काही गहू घेतात, काही चणा घेतात, पण याच्या व्यतिरिक्त ते लोक फारसं की करत नाही. आता होतं काय की ही पीक पद्धती काही कारणाने बुडली का ती म्हणजे नष्ट झाली. उदाहरणार्थ कधी अतिवृष्टी होते, यावर्षी अतिवृष्टी झाली, 1700 मिलीमीटर पाऊस झाला. एखाद्या वर्षी कोरडा दुष्काळ पडतो. अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि जर काही कारणाने हे पीक बुडलं तर मग वर्षभराचा शेतकऱ्याचा खर्च कुटुंबाचा कसा भागवायचा हा शेतकऱ्यापुढे एक यक्ष प्रश्न म्हणून उभा राहतो. अशा परिस्थितीमध्ये त्याला म्हणजे काहीतरी कमाई अशी राहिली पाहिजे जेणेकरून त्याला रोज आणि महिन्याला काही रोख पैसे मिळाले पाहिजे. तर हे मिळवण्यासाठी त्याला एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. आता याच्यामध्ये अनेक बाबी आहे. उदाहरणार्थ शेती अधिक पशुपालन. आता पशुपालनामध्ये अनेक घटक येतात, जसं गाय पालन आलं, म्हैस पालन आलं, त्याच्यामध्ये ससे पालन आलं, कोंबडी पालन आलं, असे अनेक त्याच्यामध्ये व्यवसाय. किंवा मग शेतीच्या व्यतिरिक्त त्यांनी जर फुलशेती केली तर ते पण एक होऊ शकतं. त्याच्यानंतर जर फुलशेतीच्या बाजूला त्यांनी जर मधमाशी पालन केलं ते होऊ शकतं. रेशीम उद्योग केला, त्यासाठी मलबेरी लावावी लागते आणि त्याच्या सोबत जर त्यांनी शेळी पालन केलं तर मलबेरीचे जे कोवळे पानं ते रेशीम किड्यांना खाऊ घालतात आणि ज्या जरड फांद्या आहे त्या शेळ्यांना खाऊ घालतात. त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असते, त्याच्यामुळे शेळ्यांचं वजन वाढते आणि आपल्याला त्या विकून जास्त पैसे मिळतात. याला आम्ही मीट विथ सिल्क असा कन्सेप्ट असा म्हणतो. दुसरा एक भाग म्हणजे रेशीम उद्योग अधिक दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायामध्ये आणि याच्यामध्ये रेशीम किड्यांना त्या कोवळे पानं खाऊ घालतात मलबेरीची आणि उरलेल्या जरड फांद्या आणि पानं ते दुधाळ जनावरांना खाऊ घालतात. प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे दूध जास्त मिळते, त्यातून जास्त नफा मिळते. याला आम्ही मिल्क विथ सिल्क असं म्हणतो. त्याच्यानंतर आता आपल्याकडे महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत जे शेततळे योजना आहे, तर ते शेततळ्याचं पाणी जेव्हा आपण तिकडे जुलै आणि ऑगस्टमध्ये जमा होतं तर ते 3-4 महिने राहतं. त्याच्यामध्ये एक 10-12 फुटांची जर त्याच्यामध्ये पातळी असली तर त्यामध्ये मासेपालन पण करता येतं. आणि त्याच्या काठाला, तलावाच्या काठाला जर आपण कोंबडीचा पिंजरा जर आपण लावला तर त्याची विष्ठा आतमध्ये पाण्यात पडते, ती मासे खातात आणि शेतीमधून निघणारे जे पिकांचे अपशिष्ट आहे त्यापासून कोंबडीचं खाद्य, असं हे सुद्धा मत्स्यपालन हे सुद्धा होऊ शकतं.
आता अशा अनेक प्रकारचे व्यवसाय जे आहे एकमेकांना पूरक असे व्यवसाय आपण एकात्मिक शेती पद्धतीमध्ये करू शकतो. आता यामध्ये शेतकऱ्याकडे कोणते स्रोत आहेत? तेच मला तेच विचारायचं होतं की हे आपण जे सांगितलेत प्रकार, हो आता दूध विथ शेती करायची की सिल्क विथ मिल्क करायचं, बरोबर, किंवा सिल्क विथ मीट करायचं, बरोबर, ह्याच्यासाठी शेतकऱ्याजवळ कोणची परिस्थिती हवी की त्याला ते जास्ती चांगल्या रीतीने राबवता येईल? बरोबर आहे. आता असं आहे की शेतकऱ्याकडे म्हणजे जर मोठी शेती असली, एक 10 एकर शेती असली आणि एखाद्या भागामध्ये खोलगट भाग असला तर त्या ठिकाणी तो शेततळं करू शकतो आणि त्याच्यामध्ये त्याच्या जोडीला तो मासे व्यवसाय करू शकतो. किंवा मग थोडीशी जास्त 5 एकरपेक्षा जास्त शेती असली तर त्या ठिकाणी तो रेशीम उद्योग करू शकतो. काही थोड्या भागावर भाजीपाला लावू शकतो, थोड्या भागावर फळ पिकं लावू शकतो, काही भागावर तो रेशीम उद्योग करू शकतो. तर हे त्याला जे रुचेल, त्याला जे पटेल, त्याच्या जो जे काही आर्थिक स्रोत आहे किंवा मजूर आणि हे सगळ्यांचा विचार करून त्याला जे जमेल ते तो असे 2 किंवा 3 व्यवसाय जर त्यांनी केले तर त्यापासून त्याला अतिरिक्त त्या ठिकाणी त्याला कमाई होऊ शकते आणि त्याचा खर्च जो आहे तो भागू शकतो. निश्चित. हो. तर आपण जे सांगितलं या गोष्टींनी तुमचा जो भर होता की दर महिन्यात त्याला काहीतरी आवक व्हावी, बरोबर, तर ह्याच्यामधून त्याची आवक होऊ शकते. बरोबर. तर कोरडवाहू आणि खास करून काही लोक जे डोंगर माथ्यावर ज्यांच्या शेत्या आहेत, बरोबर, की जमीन थोडीशी निकृष्ट दर्जाची आहे, बरोबर, आणि जमिनीचा उतार जास्ती, बरोबर, अशा लोकांसाठी हा जो काही पद्धती सांगितली, बरोबर, त्याच्यात बकरी पालन हो विथ बरोबर शेती, बरोबर, आणि हे करत असताना या सहाय्यक कसं होईल, हे पूरक कसं होईल, किंवा अतिरिक्त फायदा त्याचा कसा होऊ शकेल याच्यातून? बरोबर आहे. आता बघा, एखाद्या शेतकऱ्याकडे अशी मुरमाडी जमीन आहे किंवा मग कमी शेती आहे किंवा अल्पभूधारक आहेत, तर त्यांनी शेतीच्या सोबत जर त्यांनी शेळीपालन केलं तर शेळीपालन हा असा व्यवसाय आहे की जो अतिशय कमी जागेमध्ये, कमी खर्चामध्ये आणि कमी याच्यामध्ये तो राहू शकतो. आणि त्या अगदी जो डोंगराळ भागांमध्ये किंवा मुरमाडी जमिनीवर जे काही काटेरी वनस्पती वगैरे आहे त्याच्यावर ते चरतात. आणि शेतकऱ्यांनी जर 10 शेळ्या आणि 1 नर असं जरी वाढलं आणि त्यांनी महिन्याला 1 जरी शेळी विकली तर त्याला 10 ते 15 हजार रुपये त्याला मिळू शकतात. आणि म्हणजे वर्षाला त्यांनी 10-12 शेळ्या जरी विकल्या तरी त्याला त्यापासून 12 त्याला लाखांनी त्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकते. तर याला आम्ही चालता फिरता डिमांड ड्राफ्ट असं म्हणतो. शेळीला आम्ही चालता फिरता डिमांड ड्राफ्ट असं म्हणतो की भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या जे वाळवंटी प्रदेशातलं जे जोधपूरला संशोधन केंद्र आहे तिथले जे शोध परिणाम आहे त्याच्यामध्ये असा अभ्यास शास्त्रज्ञ लोकांनी केला आणि त्यांनी असं आढळलं की याला त्यांनी चालता फिरता डिमांड ड्राफ्ट असं ठरलं. तर शेळीपालन हा कमी पावसाच्या भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये, मुरमाडी जमीन ज्यांच्याकडे असेल, कमी जमीन असेल, अशा शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला हा व्यवसाय आहे. आणि शेतीमधून निघणारे जे अपशिष्ट आहे, जे काही टाकाऊ पदार्थ आहे त्याच्यापासून त्यांचं खाद्य बनवता येतं. असा एकमेकांशी निगडीत असा उत्तम असा व्यवसाय आहे. आणि एक अजून म्हणजे हे जे आहेत जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीने, बरोबर आहे, सुद्धा याचा काही उपयोग होत असेल ना? बरोबर आहे. आता शेळ्यांची जी विष्ठा असते ती लेंड्यांच्या स्वरूपात असते आणि एक लेंडी जी असते ती त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे जवळपास 1.5% असते. आणि हे आपण याला सडवून याचं उत्कृष्ट असं खत, लेंडी खत तयार होऊ शकतं. आणि हे जर शेतीमध्ये टाकलं तर जमिनीची सुपीकता वाढते. कारण आजकाल झालेलं काय की आपलं जे फक्त रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमीन कडक झालेली आहे, त्या ठिकाणी पाणी मुरत नाही, मग पिकांची वाढ खुंटते आणि पीक उत्पादन कमी होते. तर म्हणून सेंद्रिय पदार्थांचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. आणि या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये जे आपण पशुपालन करतो, गायपालन करतो किंवा शेळीपालन करतो, तर याची जी विष्ठा आहे यापासून उत्कृष्ट असं खत तयार होतं. यामुळे जमिनीतला कार्बन जो आहे त्याचं पर्सेंटेज वाढतं आणि शेतीची सुपीकता वाढते आणि पिकाची उत्पादकता वाढते. निश्चित. हो, हा म्हणजे न दिसणार पण अतिरिक्त हा फायदा आहे. निश्चितच. आपण हे बघूया की याच्यातले धोके आपण थोडेसे चर्चा करूया. हो, की शेळीपालन, हो, आणि शेळीपालन विथ हे करत असताना शेळ्या नीट राहाव्या, बरोबर, असं आपण विषयवार जर बघितलं की शेळी जर पालन आणि करायचं असेल तर शेळीसाठीचे काय धोके आहेत
ते कसे टाळता येतील, दुग्ध व्यवसाय असेल तर त्याच्यात काय धोके आहेत ते कसे टाळता येतील, याविषयी आपल्याला काय सांगता येईल? बघा, तसं बघितलं तर आपल्या देशामध्ये ज्या आपण शेळी पालन करतो, जसं आपल्या भागामध्ये आपण उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या शेळ्या पाळतो, तर या तशा पाहिल्या तर आपल्या देशीच आहेत. जरी या वर्णित जातीच्या शेळ्या असल्या तरी पण आपल्याकडच्या आहे. आपला जो देश आहे तो उष्णकटिबंधीय देश आहे आणि या ज्या भागातून येतात म्हणजे उस्मानाबाद, बीड, लातूर, तर तो एक उष्ण भाग आहे आणि त्याच्यामुळे या आपल्या उष्ण वातावरणामध्ये त्या टिकू शकतात. अगदी उन्हाळ्यामध्ये 44 डिग्रीपेक्षा जास्त तापमान झालं तरी त्या टिकू शकतात. थंडीमध्ये अगदी 5-6 डिग्री तापमान जरी खाली गेलं तरी त्या टिकू शकतात. त्यामुळे यांना काही विशेष धोका नाही. तरी पण तो एक जीव आहे, त्यांना काही रोगराई होते. तर पावसाळ्याच्या सुरुवातीला जर त्यांना तोंडखोरी, पायखोरी, घटसर्प, PPR अशा या 4-5 रोगविरोधी जर लसी टोचून घेतल्या तर शेळ्यांना काहीही धोका होत नाही आणि त्या अगदी सुखरूप राहतात. तर म्हणजे शेळीपालनामध्ये त्यांना लसीकरण करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि हे जर आपण करून घेतलं तर शेळीपालन हा अत्यंत म्हणजे सोपा आणि सुरक्षित असा व्यवसाय आहे. निश्चित. हो. आता आपण एक शेळीपालनचं जे उदाहरण घेतलं, याचं अर्थशास्त्र काही मांडता येईल का आपल्याला, की शेळीपालन विथ शेती, हो, या एका कॉम्पोनंटचं, बरोबर, नुसती शेती करणं आणि शेळीपालन विथ शेती, बरोबर, याचं काही अर्थशास्त्र आपल्याला सांगा. बघा, आपण समजा एक ठोकाळ मानाने बघितलं तर समजा शेतीतून आपल्याला समजा वर्षातून एक 100 रुपये समजा मिळतात, पण त्याच्या जोडीला आपण शेळीपालन केलं. आता शेळीपालनामध्ये फायदा काय आहे की ह्या शेळ्या नुसत्या आपण चरायला पाठवल्या सकाळी आणि संध्याकाळी आणल्या, फक्त त्याच्यामध्ये काही लसीकरण वगैरे हे आपण त्याचं आणि त्याचं परजीवींचा नायनाटोर या गोष्टींची काळजी घेतली तर त्याला काही धोका होत नाही. आता शेळीपालनामध्ये फायदा काय आहे की आम्ही आमच्या केंद्रामध्ये काही संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला आढळलं की उस्मानाबादी शेळ्या जर पाळल्या तर याच्यामध्ये 60% शेळ्या ज्या ह्या 2 पिलांना जन्म देतात आणि 36% बकऱ्या या 3 पिलांना जन्म देतात, 4% बकऱ्या या 4 पिलांना जन्म देतात. म्हणजे जर आपल्या शेळींनी समजा 1 पिल्लू जरी दिलं आणि ते मोठं झाल्यावर आपण तर आपल्याला 10,000 ते 15,000 रुपये मिळतात. जर 2 झाले तर जवळपास आपल्याला जर त्यामध्ये 20,000 ते 30,000 मिळतात, 3 झाले तर 45,000 ते 50,000 मिळतात आणि 4 झाले तर 60,000. म्हणजे शेळीपालनामध्ये लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे, शेतकऱ्यांनी, की जास्तीत जास्त पिलं देणाऱ्या शेळ्या पाळाव्या. शेळीपालनाचा पासून सर्वात जास्त फायदा जर कोणाला मिळवायचा असेल तर जास्तीत जास्त पिलं देणाऱ्या शेळ्या निवडाव्या आणि 1 पिलू देणाऱ्या शेळ्या त्यातून काढून टाकाव्या. त्यांचं शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करावं, म्हणजे याच्यामध्ये त्यांना उत्पादन मिळते. आता होतं काय की शेतीमध्ये आपल्याला वर्षातून 2 किंवा 3 वेळाच फक्त पैसे मिळतात, परंतु शेतकऱ्याला आज जर पैशाची गरज आहे तर त्याची आज भारतामध्ये 60% लोक मांसाहारी आहेत. त्याच्यामुळे शेळ्या हा पटकन विकल्या जाणारा म्हणजे एक वस्तू आहे. तर ती जर विकली तर आपल्याला अगदी रोख पैसे मिळू शकतात. याला आम्ही म्हणणं चालता फिरता डिमांड ड्राफ्ट असं आम्ही म्हणतो. निश्चित. सर, आपण घेऊया या मुद्द्यावर अल्पशी विश्रांती. ठीक आहे. शेतकरी बंधूंनो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा कृषी दर्शन. अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुनश्च स्वागत आहे. सर, आपला जो मुद्दा होता मगाशी, हो, विविध प्रकारची योजना किंवा करून सगळी सांगड घालून बरोबर ही एकात्मिक शेती करायची. हो, त्यामध्ये अजून काही प्रकार किंवा दुसऱ्या कोणत्या प्रकारे ही एकात्मिक शेती करता येईल किंवा त्याचं अर्थशास्त्र आपल्याला काही सांगता येईल? मी आधी सांगितल्याप्रमाणे एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आपण शेती अधिक पशुपालन, शेती अधिक उद्यानविद्याशास्त्राचे काही पिकं म्हणजे भाजीपाला, फुलं, फळं यांची लागवड आपण करू शकतो. कमी पाण्यात होणारे जे काही पिकं आहे, पेरू आहे, बेल आहे, चिंच आहे किंवा अशा प्रकारचे शेवगा लावू शकतो. शेवगा आपण लावू शकतो. शेवग्याला प्रचंड मागणी आहे. आज नागपूरच्या बाजारामध्ये 50 ते 60 रुपये किलो शेवग्याच्या शेंगा विकल्या जातात आणि त्याची पावडर पण करून विकल्या जाते. अशा प्रकारचं ते आपण होऊ शकते. याच्यानंतर शेतीसोबत आपण फुलशेती करू शकतो. आमच्या भागामध्ये दिवाळी आणि दसऱ्याला झेंडूच्या फुलांना प्रचंड अशी मागणी असते आणि आपलं जे साधे फुलं आहेत की शेवंती आहे, देशी गुलाब आहे, मोगरा आहे, यांची फुलांची आपण शेती करू शकतो आणि याच्या विक्रीतून आपल्याला शेतकऱ्याला जवळपास 15,000 ते 20,000 रुपयाचं उत्पादन आपल्याला शेतकऱ्यांना मिळू शकतं. आता होतं काय की याच्या जोडीला आपण मधमाशी पालन करू शकतो. त्याचं प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपलब्ध आहे. एरवी मधमाशांना पराग गोळा करण्यासाठी 3 किलोमीटर जावं लागतं, पण जर त्यांना ते फुलं
परागगोळा करण्यासाठी फुलं जे लागतात ते जर शेतातच उपलब्ध असले तर त्यांची ऊर्जा वाचते आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर मध मिळतो. आज नागपूरला 400 रुपये किलो शुद्ध मध मिळत नाही, तर तो आपल्याला अतिरिक्त. याच्या व्यतिरिक्त मधमाशी पालनाचा दुसरा मोठा फायदा म्हणजे परागीकरण. तर परागीकरणामुळे पिकाचं उत्पादन पण वाढते, 10 ते 15% वाढ पण होते. तर हे पण आपण करू शकतो. रेशीम उद्योगासोबत त्यामध्ये मलबेरी लावावं लागते आणि त्याच्यासोबत आपण शेळीपालन करू शकतो. रेशीम उद्योगासोबत आपण दुग्ध व्यवसाय करू शकतो. जे शेततळ आहे तर शेततळ्यामध्ये आपण जे पाणी असतं त्याच्यामध्ये मत्स्यपालन करू शकतो. मत्स्यपालनासोबत आपण कोंबडी पालन करू शकतो. असे अनेक व्यवसाय त्यांची सांगड घालून आपण यशस्वीरित्या करू शकतो आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयांची कमाई आपण करू शकतो. नाही, आता हा जो विषय होता, हो. जसा आता शेळी एक जास्ती आवडीचा विषय आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने, कमी खर्चात त्याचं मेंटेनन्स करता येतं. बरोबर. तसं एक कोंबडी सुद्धा एक. हो. तर ह्या देशी कोंबड्यांच्या बाबतीत हो. किंवा देशी कोंबडी आणि देशी अंडी, बरोबर. ती मागणी आजकाल वाढली आहे. बरोबर आहे. तर हे कोणत्या जाती किंवा त्याचं हे कसं ह्याच्यामध्ये बरोबर आहे. समावेश करता येईल? आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या कोंबड्या उपलब्ध आहे. आपल्याकडे ज्या देशी कोंबड्या आहे, ज्याला आपण देशी फाऊल्स म्हणतो, त्यानंतर कडकनाथ एक जात आहे जी मध्य प्रदेशातल्या झाबुआ जिल्ह्यातली जात आहे. ती अतिशय चांगली जात आहे, आपल्या भागामध्ये रुळलेली आहे आणि ती एक कोंबडी जवळपास 1000 रुपयाला विकल्या जाते. तर शेतकऱ्यांनी ती एक कोंबडी जरी रोज विकली तरी त्याला महिन्याला 30,000 रुपयाचं उत्पादन मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त देशी कोंबडीचं अंड आजच्या तारखेमध्ये 16 ते 25 रुपयाला नागपूर बाजारामध्ये विकल्या जात आहे. तर याला पण, आणि विदेशी कोंबडीचं अंड मात्र 5 ते 7 रुपयाला विकलं जातं. म्हणजे देशी कोंबड्यांचे अंडे विकूनसुद्धा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये कमाई मिळू शकते. आता शास्त्रज्ञ लोकांनी संशोधन करून वनराजा, वनराणी, गिरीराजा, कॅरिब्रो, आणखीन कावेरी, डीपी क्रॉस अशा अनेक प्रकारच्या जाती, दुय्यम जाती शोधून काढलेल्या, ज्या अंडी पण भरपूर देतात आणि त्यांचं वजनही भरपूर जाते. म्हणजे वनराजाला जर आपण जातीच्या कोंबड्यांना व्यवस्थित खाऊपिऊ घातलं तर जवळपास 5 ते 6 किलोपर्यंत त्याचं वजन काही म्हणजे महिन्यांमध्ये होऊ शकतं. आणि या समजा कोणाकडे पार्टी असली तर त्यांना त्यापासून त्यामध्ये मांसासाठी, ते चिकनसाठी ते लोक विकत घेऊ शकतात. निश्चित. तर हा अतिशय देशी कोंबडी पालन हा अतिशय चांगला व्यवसाय. याचं अजून एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या एक हा मुद्दा आपण इथेच थोडंसं एक अल्पशी विश्रांती घेऊया. बरं आहे. शेतकरी बंधूंनो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा कृषी दर्शन. अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुनश्च स्वागत आहे. सर, आपण हे सगळे प्रकार बघितले, हो, सगळे प्रकार सांगितले, पण प्रत्यक्ष हे शेतकऱ्यांना कुठे बघायला मिळेल किंवा याविषयी कुठे त्यांना माहिती मिळू शकते? हो. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत कार्यरत नागपूरच्या बाहेर केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे. त्याच्या अंतर्गत जे कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी हे एकात्मिक शेती पद्धतीचं जे मॉडेल आहे ते आम्ही उभारलं आहे. जवळपास 2 ते 2.5 एकरावर हे आम्ही उभारलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही एक शेततळ केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही मासे सोडलेले आहे. 2-3 मृगल आणि अशा प्रकारचे 2-3 जातीचे मासे सोडलेले आहे. त्याच्या बाजूला आम्ही देशी कोंबड्यांचा एक पिंजरा उभा केलेला आहे. त्यामध्ये देशी कोंबड्या आम्ही ठेवलेल्या आहे 50 एक. त्याच्या बाजूला आम्ही एका शेतकऱ्याचं घर तयार केलेलं आहे. त्याच्या बाजूला आम्ही अळिंबी उत्पादनसुद्धा एक त्याच्यामध्ये कॉम्पोनंट आम्ही घातलं आहे. त्या ठिकाणी अळिंबी उत्पादन करतो. त्या ठिकाणी एक देशी गाय ठेवलेली आहे आणि त्याच्या शेणापासून आम्ही जीवामृत आणि अशा प्रकारचे प्रिपरेशन्स करून आम्ही तिथे सेंद्रिय शेती करतो. त्याच्या बाजूला उस्मानाबादी शेळ्या ठेवलेल्या आहेत आणि ते सुद्धा केलेलं आहे. त्या ठिकाणी चारा लावलेला आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या भाज्या, फळं, फुलं त्या ठिकाणी आम्ही करतो आहे. बदकसुद्धा आम्ही पालन, खाकी कॅम्बेल जातीचे बदकसुद्धा आम्ही तिथे सोडलेले आहे. म्हणजे जवळपास त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रकारचे घटक आम्ही त्या ठिकाणी केलेले आहे आणि अत्यंत प्रेक्षणीय असं हे एक मॉडेल आहे. आणि जर शेतकरी बंधूंना जर बघायचं असेल तर रोज 9:30 ते संध्याकाळी 5:30 या दरम्यान शेतकरी बंधू प्रत्यक्षरित्या आमच्या संस्थेला भेट देऊन हे मॉडेल बघू शकतात आणि आमचे तज्ज्ञ त्यांना याविषयी माहिती. आता हे झालं बघू शकण्याचं. हो. याचं तुमचा अभ्यास किंवा ह्याचा निष्कर्ष किंवा याचा अर्थगणित काय सांगता येईल? हो, असं आहे की आम्ही जवळपास 2 वर्षापासून हे मॉडेल आम्ही उभं केलेलं आहे आणि त्याच्यापासून आम्ही प्रत्यक्षरित्या आम्ही हे केलेलं आहे. आणि आमच्या लक्षात आलेलं आहे की जर आम्ही त्या गाईचं नुसतं एक गाय जरी आम्ही पाळली तर जवळपास 6,000 रुपये आम्हाला जवळपास त्या पण दुधापासून मिळतात. त्या ठिकाणी त्याच्या आणखी दुसरे जे त्याच्या जर विकले आम्ही
तर 30,000 रुपये जवळपास कोंबडी पालनापासून, फळांपासून 20,000, भाज्यांपासून जवळपास 10,000, आणखीन फळांपासून पण जवळपास 10 ते 20,000 आणि मधमाशा पालनापासून जवळपास 4,000, शेळी पालनापासून जवळपास 10 त्याच्यामध्ये म्हणजे 1,00,000चं उत्पन्न महिन्याला मिळू शकते. म्हणजे वर्षाला 12,00,000 रुपये शेतकऱ्याला त्यापासून मिळू शकतात. हे आम्ही जे केलं आहे जवळपास दसऱ्याला आणि दिवाळीला आम्ही नुसते झेंडूचे फुलंच 15 ते 20,000 रुपयाचे विकले. तर अशा पद्धतीने यातला जर 50% जरी खर्च गृहीत धरला तरी 50% रक्कम म्हणजे 5 ते 6 लाख रुपये शेतकऱ्याला शिल्लक राहू शकते. हे आम्ही प्रत्यक्षरित्या केलेलं आहे आणि करत आहोत. निश्चित. म्हणजे आपण सांगितलेलं अर्थशास्त्र हे जर शेतकऱ्यांनी या सगळ्या बाबी राबवल्या तर निश्चितपणे त्याला एक स्थायी स्थिर असं शाश्वत उत्पन्न मिळू शकतं. सर, आपण इथे आलात, शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धती, एकात्मिक पीक पद्धतीबद्दल अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिलीत. त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं आपला आभारी आहे. धन्यवाद.